तुम्हाला माहिती आहे का हो, सण असला की आपल्या थाळीमध्ये श्रीखंड हा पदार्थ आवर्जून असतो आणि तोही मार्केटमधून विकत आणलेला. तर आता मी मार्केटमधून श्रीखंड न आणता घरच्या घरी केसर श्रीखंड बनवणार आहे. तर त्यासाठी आधी बाउलवर अशी जाळी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर सुती कापड अंथरून घ्यायचं. याच्यात घरी बनवलेलं अर्धा लिटर दही ओतून घेतलं. हे सर्व एकत्र करून हाताने निघेल इतपत दह्यातलं पाणी काढून घ्यायचं. नंतर कपड्याची गाठ मारून हे असंच फ्रीजमध्ये 8 तासासाठी ठेवून द्यायचं. याचा आपण चक्का बनवणार आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चक्का आंबट बनत नाही आणि श्रीखंड खाताना आंबूस लागत नाही. नंतर कोमट दुधात 10 ते 12 केसर काड्या टाकायच्या आणि 1 तास भिजण्यास ठेवून द्यायचं. म्हणजे केसरचा कलर दुधामध्ये खूप छान उतरतो. आता हा चक्का मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिलेला. हे बघा चक्का किती छान पाणी नितळून घट्ट बनला आहे. नंतर खाली बाउल घेऊन चक्का चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचा. म्हणजे ज्या काही गाठी असतील त्या मोडून चक्का एकजीव बनतो. नंतर याच्यात जितका चक्का बनून तयार झाला आहे त्याच समप्रमाणात साखर बारीक दळून घालायची किंवा तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर घाला. चवीसाठी चिमूटभर बारीक मीठ, केसर दूध घालूयात. आता इथं मी केसर श्रीखंड बनवला आहे त्यामुळे वेलची पूड घातली नाही. मला श्रीखंडमध्ये फक्त केसरचाच फ्लेवर हवा आहे. तुम्हाला आवडत असेल तर वेलची पूड घालू शकता. आता हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं. इथं मी क्रश केलेले काजूचे तुकडे घातलेत. हवं तर बदाम, पिस्त्याचे तुकडे घातले तरी चालतील. हे बघा किती छान टेक्स्चर आलं आहे. घरच्या घरी मार्केटपेक्षाही छान केसर श्रीखंड बनवून तयार झाला आहे आणि चव म्हणाल तर अप्रतिम झाली आहे. अजिबात आंबट किंवा आंबूस बनलं नाही. तुम्ही सणासुदीला असं माझ्यासारखं घरच्या घरी केसर श्रीखंड बनवून पहा. तुम्ही बाहेरचं श्रीखंड आणणं विसरून जाल.